स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 जानेवारी 2021. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं, जेवढेही नवीन अभ्यासाच्या रिलेटेडचे व्हिडिओज अपलोड होतील तेव्हा त्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपले स्वतःचे प्ले स्टोअर वरती ऍप्लिकेशन लॉन्च केलं आहे. त्या ऍप्लिकेशनचं नाव काय आहे, मराठी स्टडी. जर तुम्हाला सापडत नसेल तर सरळ सरळ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ऍप्लिकेशनची लिंक दिली आहे. सिंपल त्याला क्लिक करा, सहजपणे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या तिन्ही गोष्ट अक्षरशः फ्री ऑफ कॉस्ट आहेत. त्याच्यामुळे हे ऍप्लिकेशन लवकरात लवकर सर्वांनी अवश्य डाउनलोड करून घ्या. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? ईज ऑफ डुईंग बिझनेस रिफॉर्म्स कार्यान्वित करणारे देशातील कोणते 8वे राज्य ठरलेले आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितले. सर्वांचं अभिनंदन. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ नावाचं जे काही राज्य आहे ते ईज ऑफ डुईंग बिझनेस रिफॉर्म्स कार्यान्वित करणारे देशातील 8वे राज्य ठरलेले आहे. मग आता तुम्हाला लगेच प्रश्न पडला असेल की सर, केरळ तर आता 8वं राज्य आहे, मग पहिले 7 राज्य कोणकोणते आहेत? तर त्याच्यावरती सुद्धा आपण एकदा नजर टाकूया. ते पहिले 7 राज्य कोणते आहेत पहा. आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिसा, राजस्थान, तमिळनाडू आणि तेलंगणा. अशा प्रकारचे हे 7 आणि केरळ एक 8, अशा प्रकारचे 8 आतापर्यंतचे राज्य आहेत जे की ईज ऑफ डुईंग बिझनेस रिफॉर्म कार्यान्वित करणारे राज्य ठरलेले आहेत. क्लिअर, गोष्ट समजली? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिल्याकडे. टोटल 12 प्रश्न असतील. एकही प्रश्न मिस नका करू. 4-5 प्रश्न पाहून नका जाऊया. सर्व प्रश्न शेवटपर्यंत पहा आणि जेवढीही एक्स्ट्रा माहिती मी सांगेल ती सर्व माहिती एका बाजूला लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? 26 जानेवारी 2021 रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोण प्रमुख पाहुणे असतील? योशिहिडे सुगा, व्लादिमीर पुतिन, जैर बोल्सनारो, चंद्रिका प्रसाद संतोखी. तर प्रश्न क्रमांक पहिलाच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चंद्रिका प्रसाद संतोखी. हे कोण असणार आहेत? प्रमुख पाहुणे असणार आहेत. कशाचे? 26 जानेवारी 2021 रोजी काय असतो? आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिवस असतो. त्या प्रजासत्ताक दिवसाच्या परेड दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रिका प्रसाद संतोखी यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे. आता लास्ट महिन्यामध्ये अशाच प्रकारचा आपण एक प्रश्न पाहिला होता. त्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर काय होतं? कोण येणार होतं 2021च्या प्रजासत्ताक दिनाला? बोरिस जॉन्सन, जे की ब्रिटनचे पंतप्रधान आहेत, हे अगोदर येणार होते. परंतु ब्रिटनमध्ये जो काही कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या परत वाढत आहे त्याच्यामुळे बोरिस जॉन्सन हे कॅन्सल झालेले आहेत. आता त्यांच्या जागी हे नवीन अध्यक्ष आहेत सुरिनाम देशाचे, ज्यांचे नाव आहे चंद्रिका प्रसाद संतोखी. हे प्रमुख पाहुणे म्हणून आता येणार आहेत. क्लिअर? या ठिकाणी मग हे सुरिनाम हा देश कुठला आहे? तर दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे ज्याचं नाव आहे सुरिनाम. त्याचे अध्यक्ष आहेत चंद्रिका प्रसाद संतोखी. क्लिअर? सर्व गोष्टी क्लिअर झाल्या आता? ठीक आहे, काही हरकत नाही. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसराकडे. सर्वोच्च न्यायालयाने शेतीच्या कायद्याची जी काही अंमलबजावणी आहे ती रखडलेली आहे. सध्याचे मग भारताचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? S.A. बोबडे, रंजन गोगोई, दीपक मिश्रा की S.S. बोपन्ना. तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, S.A. बोबडे. हे जे काही आहेत ते कोण आहेत? सध्याचे भारताचे मुख्य न्यायाधीश, म्हणजेच काय, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. या ठिकाणी मग यांच्याबद्दल थोडीशी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या एकाखाली एक लिहून घ्या. पहा, हे जे काही व्यक्ती आहेत S.A. बोबडे हे कोण आहेत? 47वे मुख्य न्यायाधीश आहेत आपल्या भारताचे. या ठिकाणी यांच्याबद्दल अजून एक एक्स्ट्रा माहिती लिहून घ्या. ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश म्हणून सुद्धा त्यांनी कार्यकाळ सांभाळलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सद्यस्थितीमध्ये ते महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठाचे कुलपती म्हणून काम सुद्धा पाहत आहेत. क्लिअर? ही झाली सर्व गोष्ट S.A. बोबडेबद्दल. आणि यांनी काय केलेलं आहे, जी काही अंमलबजावणी आहे कायद्याची शेतीच्या ती सध्या रखडलेली आहे. आणि सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत मग? S.A. बोबडे. एवढंच ह्या प्रश्नाच्या माध्यमातून आपण लक्षात ठेवायचं होतं. आता पाहूया प्रश्न क्रमांक 3कडे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. आणि ही चांगला डिसिजन घेतलेला आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांची इंग्रजी भाषेबद्दलची कौशल्यता सुधारण्यासाठी कोणत्या राज्याने केम्ब्रिज विद्यापीठाशी सामंजस्य करार केलेला आहे? महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू की राजस्थान. तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आंध्र प्रदेश जे काही राज्य आहे त्या राज्याने केम्ब्रिज विद्यापीठाशी सामंजस्य करार केलेला आहे.
कशासाठी? जे काही आंध्र प्रदेश राज्यातील विद्यार्थी आहेत किंवा शिक्षकगण आहे तर यांची इंग्रजी भाषेबद्दलची जी काही कौशल्यता आहे ती सुधारण्यासाठी केम्ब्रिज विद्यापीठासोबत आंध्र प्रदेश या राज्याने सामंजस्य करार केलेला आहे. मग या ठिकाणी कोणत्या राज्याचं वर्णन करण्यात आलं? आंध्र प्रदेश. तर लगेच आपण आंध्र प्रदेश या राज्याबद्दल थोडक्यात परंतु महत्त्वाच्या गोष्टीवरती नजर टाकून घेऊया. पहिली गोष्ट, आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. सध्याचे मुख्यमंत्री आहेत YS जगनमोहन रेड्डी. राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिश्चंद्रन. आणि आंध्र प्रदेश हे असं एकमेव राज्य आहे ज्याला 3 राजधानी आहेत. किती? 3 राजधान्या. मग कोणकोणत्या आहेत? विशाखापट्टणम, अमरावती आणि कुर्नूल. जर राष्ट्रीय उद्यानाच्या बाबतीत जर पाहिलं तर 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी. आणि धरणाच्या बाबतीत पाहिलं तर 3 महत्त्वाचे धरण आहेत, सोमशिला, श्रीशैल्यम आणि नागार्जुन सागर. आणि बऱ्याच वेळेला आंध्र प्रदेश म्हटलं की एक गोष्ट ठराविक 100% विचारली जाते, काय? सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे, असा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला आहे. तर अशा प्रकारचं जे काही सतीश धवन स्पेस सेंटर आहे ते कुठे आहे? आंध्र प्रदेश राज्यामध्ये. आंध्र प्रदेशमध्ये पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणी असं आहे असं जर विचारलं तर श्रीहरिकोटा अशा नावाचं एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी सतीश धवन स्पेस सेंटर आहे. अशा प्रकारची सर्वच प्रकारची माहिती अशा प्रकारे महत्त्वाची ठरत असते एका प्रश्नाच्या मागे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 4. मनीष चव्हाण यांची भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती केली गेली आहे टिंबटिंब या देशामध्ये किंवा या देशाचे? पोर्तुगाल, स्वीडन, स्पेन की ब्रिटन? तर 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पोर्तुगालचे नवीन भारताच्या साईडचे नवीन राजदूत म्हणून मनीष चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 5. अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे, 2 स्टार मार्कून ठेवा, कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या राज्यातील पोलिसांच्या गणवेश बदलण्याबद्दल नुकतीच चर्चा झालेली आहे? पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, गुजरात की महाराष्ट्र? 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्र राज्यातील जे काही आपले पोलीस बांधव आहेत त्यांच्या गणवेश बदलण्याबद्दल नुकतीच कॅबिनेटमध्ये चर्चा झालेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर नेमका मग आत्ताचा तर गणवेश आहे, मग याच्यामध्ये अजून काय बदल करणार आहेत? कोणती कोणती चर्चा झाली? त्यांना एक हाफ जॅकेट देण्याबद्दलची एक चर्चा झालेली आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, त्यांना ब्लॅक स्पोर्ट्स शूज देण्याची चर्चा झालेली आहे. आता सध्या जे आपले पोलीस बांधव आहेत त्यांच्याकडे कसले शूज आहेत? लेदरचे शूज आहेत. मग त्या लेदरच्या शूजच्या ऐवजी ब्लॅक स्पोर्ट्स शूज देण्याची चर्चा झालेली आहे. मग 2 गोष्टीबद्दल चर्चा झालेली आहे, हाफ जॅकेट देण्याबद्दल आणि ब्लॅक स्पोर्ट्स शूज देण्याबद्दल. क्लिअर? तर अशा प्रकारची चर्चा ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील पोलिसांच्या गणवेशाबद्दल झालेली आहे. तर आपल्या या ठिकाणी मग महाराष्ट्र राज्याचं वर्णन करण्यात आलं आहे. तर लगेच आपण महाराष्ट्र राज्याबद्दल थोडक्यात परंतु इम्पॉर्टंट गोष्टीवरती रिव्हिजन करून घेऊया. पहिली गोष्ट, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली विद्यार्थी मित्रांनो 1 मे 1960ला. याच रोजी गुजरात या राज्याची सुद्धा स्थापना झालेली आहे. मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उद्धवजी ठाकरे. राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा. आणि 4 महत्त्वाची धरण आहेत, उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. नुकतेच कोणत्या राज्यात उच्च किमतीच्या व्हॅनेडियम धातूचे साठे सापडलेले आहेत? आंध्र प्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश की गुजरात? तर 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अरुणाचल प्रदेश नावाचं जे काही राज्य आहे त्या राज्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात उच्च किमतीच्या व्हॅनेडियम धातूचे जे काही साठे आहेत ते सापडलेले आहेत. तर अशा प्रकारचे साठे कोणत्या राज्यात सापडले? अरुणाचल प्रदेश. तर लगेच मग आपण एका क्षणामध्ये अरुणाचल प्रदेश या राज्याबद्दल थोडक्यात रिव्हिजन करून घेऊया. पहिली गोष्ट, अरुणाचल प्रदेशची स्थापना झाली 20 फेब्रुवारी 1987 साली. मुख्यमंत्री आहेत सध्याचे प्रेमा खांडू. राज्यपाल आहेत BD मिश्रा आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. या ठिकाणी 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. कोणकोणते आहेत? मौलिंग आणि नामदाफा. आणि 2 महत्त्वाची धरण आहेत, रंगनाडी आणि सुबानसिरी. पाहूया पुढचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 7. नुकत्याच विकसित झालेल्या भारतातील प्रथम स्वदेशी 9 मिलीमीटर मशीन पिस्तूलचे नाव काय आहे? या ठिकाणी थोडीशी टायपिंग मिस्टेक झाली आहे. पिस्तूलचे नाव काय आहे? सुरक्षा, डेनियल, आदित्य की अस्मी? तर 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अस्मी असं या 9 मिलीमीटर मशीनच्या पिस्तूलचे नाव आहे. आणि ही जी काय आहे ती भारतातील प्रथम स्वदेशी 9 मिमी मशीन पिस्तूल आहे. त्याचं नाव काय आहे? अस्मी. अशा प्रकारे त्याची इमेज आहे जेणेकरून लक्षात सुद्धा ठेवायला सोपं जाईल. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. त्या अगोदर हा जो काही उपक्रम आपण सुरू केला हा जर तुम्हाला आवडत असेल, या उपक्रमाला तुमचा पाठिंबा असेल, सपोर्ट असेल तर अवश्य तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घेऊ शकता.
8व्या नंबरचा प्रश्न काय म्हणतो, अमेरिकेच्या सरकारने दहशतवादाचा राज्य प्रायोजक म्हणून कोणत्या देशाचे नाव नेमलेले आहे? क्युबा, मेक्सिको, पनामा की जमैका? तर या ठिकाणी 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, क्युबा नावाचा एक देश आहे जो की एक कॅरेबियन देश आहे. त्या देशाला राज्य प्रायोजक म्हणून नेमलेला आहे. कशाचा? दहशतवादाचा राज्य प्रायोजक. राज्य प्रायोजक म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल? स्टेट स्पॉन्सरर. तर अशा प्रकारे क्युबा या देशाचं नाव नेमलेलं आहे अमेरिकेच्या सरकारने. मग हे क्युबा काय आहे? कॅरेबियन एक देश आहे ज्याची राजधानी आहे हवाना आणि क्युबा देशाचे सध्याचे अध्यक्ष आहेत मिगुयल डायज कॅनेल. क्लिअर? तर अशा प्रकारे पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 इम्पॉर्टंट प्रश्न आहे, 2 स्टार मार्क करून ठेवा. IAF साठी किती स्वदेशी तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीला मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिलेली आहे? 70, 75, 80 की 83? तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा IAF म्हणजे काय? इंडियन एअर फोर्ससाठी. तर इंडियन एअर फोर्ससाठी जवळपास पर्याय क्रमांक डी 83 स्वदेशी तेजस लढाऊ विमानाच्या खरेदीला आपल्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मग या ठिकाणी अजून एक नोट तुम्ही पॉइंट आउट करून घ्या किंवा नोट डाऊन करून घ्या. देशातील हा जो काही करार आहे 83 लढाऊ विमानाच्या खरेदीचा, हा देशातील सर्वात मोठा देशी संरक्षण खरेदी करार आहे जो की जवळपास 45,696 कोटी रुपयाचा आहे. अत्यंत बलाढ्य असा हा करार झालेला आहे आणि अत्यंत जास्त पैशाचा हा करार झाला आहे. त्याच्यामुळे कदाचित हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी हा जो काही लढाऊ विमान आहे ते कोणासाठी मागवले आहेत किंवा कोणासाठी ऑर्डर केली आहे? IAF साठी. IAF म्हणजे काय? इंडियन एअर फोर्स. आणि किती लढाऊ विमानाच्या खरेदीला मान्यता दिली आहे? 83. आणि कितीचा करार आहे हा? 45,696 कोटी रुपयाचा. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 इम्पॉर्टंट प्रश्न आहे. टॉमटॉमने प्रसिद्ध केलेल्या ट्रॅफिक इंडेक्स 2020 मध्ये कोणत्या शहराचे प्रथम स्थान आलेले आहे? बेंगलुरू जे की भारतमध्ये आहे, मुंबई जे की भारतमध्ये आहे, मॉस्को जे की रूसमध्ये आहे, बीजिंग जे की चीनमध्ये आहे. 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मॉस्को जे की रूसमध्ये आहे. या शहराचा प्रथम स्थान आलेला आहे. कशामध्ये? ट्रॅफिक इंडेक्स 2020 मध्ये. आणि हा जो काही इंडेक्स आहे, हा जो काही अहवाल आहे तो कोणी सादर केला? टॉमटॉम हे काय आहे? एक प्रसिद्ध मासिक आहे ज्याच्या थ्रू हे दाखवण्यात आलेलं आहे. मग या ठिकाणी तुम्हाला फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक तर प्रथम स्थान कोणाचं आहे? मॉस्को जे की रूसमध्ये आहे. मग आपल्या भारताचे किती शहर आहेत? तर पहिले जे काही टॉप 10 शहर आहेत त्या टॉप 10 मध्ये आपल्या भारताचे 3 शहर आहेत. कोणकोणते? मुंबई, 2 नंबरला आहे बेंगलुरू आणि 3 नंबरला आहे नवी दिल्ली. अशा प्रकारचे 3 शहर या इंडेक्समध्ये आहेत. परंतु पर्टिक्युलरली मुंबईचा कितवा क्रमांक आहे टॉप 10 मध्ये? दुसरा, बेंगलोरचा 6वा आणि नवी दिल्लीचा 8वा. आणि या ट्रॅफिक इंडेक्स 2020 मध्ये पहिल्या स्थानी कोण आहे? मॉस्को जे की रूसमध्ये आहे. क्लिअर? समजल्या गोष्टी? काही अडचण नाही. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11 जगातील सर्वात मोठी कोविड-19 लसीकरण मोहीम 1 जानेवारी पासून कोणत्या देशामध्ये सुरू होणार आहे किंवा सुरू झालेली आहे? अमेरिका, भारत, ब्रिटन की ऑस्ट्रेलिया? तर स्वाभाविक आहे ब्रिटनमध्ये तर परत प्रादुर्भाव वाढलेला आहे त्याच्यामुळे ब्रिटन नाही. ऑस्ट्रेलियामध्ये वाढलेला आहे, अमेरिकामध्ये तर वाढलेलंच आहे. मग राहिलं कोण? आपला प्यारा भारत देश. तर आपल्या भारतामध्ये जगातील सर्वात मोठी कोविड-19 ची जी काही लसीकरण आहे मोहीम ती 1 जानेवारीपासून सुरू झालेली आहे. मला कोणी सांगू शकेल का? नुकतेच 29 लोकांचा मृत्यू झाला आहे फायझर जी काही लस आहे ते देण्यामुळे. ठीक आहे, फायझर नावाची जी काही वॅक्सिन आहे ती देण्यामुळे 29 लोकांचा मृत्यू झालेला आहे एका देशामध्ये. जर कोणाला माहित असेल, जर कोणी न्यूजच्या कंटिन्यू टचमध्ये असेल तर मला लगेच कमेंट करून सांगायचे आहे अशा प्रकारचे 29 जणांचा मृत्यू कोणत्या देशामध्ये झाला आहे फायझर वॅक्सिन देण्यामुळे. ठीक आहे, तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय होतं? आपला देश म्हणजे भारत देश. तर लगेच आपल्या देशाबद्दल थोडक्यात रिव्हिजन करून घेऊया. पहिली गोष्ट, हा झाला आपला भारताचा प्यारा झेंडा. या ठिकाणी आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी, हे 14वे पंतप्रधान म्हणून काम सध्या पाहत आहेत. राष्ट्रपती आहेत रामनाथ कोविंद, हे सुद्धा 14वे राष्ट्रपती म्हणून कार्यकाळ सांभाळत आहेत. भारताची राजधानी आहे दिल्ली आणि दिल्लीला भारताची राजधानी म्हणून घोषित केलं 1911ला. आणि भारताचं सध्याचं राष्ट्रीय चलन आहे भारतीय रुपये, जे की सर्वांना माहीत पाहिजेच. या ठिकाणी अशा प्रकारे आजचा शेवटचा प्रश्न पाहूया, म्हणजेच 12 नंबरचा. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आपला टिंबटिंबवा स्थापना दिवस साजरा केला आहे. 146वा, 148वा, 150वा की 191वा? तर 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 146वा भारतीय हवामानशास्त्राने किंवा विभागाने आपला स्थापना दिवस साजरा केला. कितवा? 146वा. मग या ठिकाणी प्रश्न तुम्हाला असा पडला असेल, सर हे नेमकं IMD म्हणजे काय? तर IMD म्हणजे लिहून घ्या, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं भारतीय हवामानशास्त्र विभाग, ज्याची
स्थापना झाली होती 1987 साली आणि सध्याचं त्याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर अशा प्रकारे हा जो काही स्थापना दिवस झाला होता. मग तुम्हाला अजून एक प्रश्न पडल्यास की नेमका सर स्थापना दिवस काय होता? तर स्थापना दिवस तर लगेच लिहून घ्या. किंवा कोणत्या दिवशी याला 146वा स्थापना दिवस म्हणून साजरा केला? तर 15 जानेवारी 2021 ला. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा. याच्यामध्ये अजून आपण काही चेंजेस करू शकतो का? नक्कीच सजेशन द्या. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, प्रधानमंत्री फसल बीमा योजनेने म्हणजेच PMFBY ने 13 जानेवारी 2021 रोजी टिंब वर्ष पूर्ण केली. प्रश्न समजला? ही जी काही योजना होती प्रधानमंत्री फसल बीमा योजना, याला किती वर्ष झाली? 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष की 8 वर्ष? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे चुकलं की बरोबर आलं हे सुद्धा तेवढंच ओळखणे महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.